नमस्कार, मी कृष्णा राजाराम आष्टेकर, सराफ अँड ज्वेलर्स, पुणे. आम्ही गेली अनेक वर्षापासून पुणे शहरामध्ये सोने, चांदी, हिरे, मोती याचा व्यापार करीत आहोत. खरं पाहिलं गेलं तर आम्ही मूळ मराठवाड्यातले आहोत. मूळ मराठवाड्यामध्ये जालना जिल्ह्यामध्ये परतूर तालुक्यामध्ये धोतर जोडण्याची आष्टी या गावचे आम्ही मूळचे आहोत. 13व्या शतकापासूनचा आमचा ह्या सुवर्ण व्यवसायाशी संबंध आहे. गेले जवळजवळ 30-35 पिढ्या आम्ही या धंद्यामध्ये आहोत. अजूनही आमचं प्राचीन घर, प्राचीन बाजारपेठ आष्टीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. जसं जसं शहरीकरण होत गेलं तसं तसं शहरामध्ये व्यापार वाढत गेला, खेड्यातला धंदा कमी झाला, खेड्यातला व्यापार कमी झाला. त्यामुळे परिवर्तन ही काळाची गरज असते. ही ओळखून आमच्या पंजोबांनी पुण्यामध्ये व्यापार करायला सुरुवात केली आणि आज पुण्यात आमच्या 11 एकूण शाखा आहेत. संभाजीनगर हे देशातलं अत्यंत महत्त्वाचं असं शहर आहे. राजकीयदृष्ट्या, इतिहास, पौराणिकदृष्ट्या, इतिहासदृष्ट्या आणि संभाजीनगर मराठवाड्यातलं अगदी मध्यवर्ती ठिकाण आहे. म्हणून या ठिकाणी शाखा उघडण्याचे आमच्या मनामध्ये आले आणि 15 ऑगस्ट आज स्वातंत्र्य दिन आणि गोकुळाष्टमी आणि ज्ञानेश्वर महाराज जयंती हा असा त्रिवेणी संगम आम्ही साधला आणि आज आमच्या दालनाचं आम्ही उद्घाटन केलेलं आहे. तर सर्व श्रोत्यांना, सर, ज्या ज्या लोकांना काही दागिन्यामध्ये नाविन्य पाहिजे असेल तर जरूर आमच्या या संभाजीनगर शाखेला आपण निश्चित भेट द्या. कारण वास्तविक आम्ही मूळ शेतकरी आहोत. आणि शेतीमध्ये आपण व्यवसाय करत असताना काहीतरी साठवलं पाहिजे या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांनी सुद्धा विचार केला पाहिजे. कारण ज्या शेतकऱ्यांनी 10,000 रुपये तोळ्याने सोनं घेतलं, आज त्या शेतकऱ्यांनी बचत केल्यामुळे त्यांचे 1,00,000 रुपयेपर्यंत त्यांच्या सोन्याच्या किमती झाल्या, म्हणजे त्यांना व्याजापेक्षा जास्त पैसे मिळाले. तर मला असं म्हणायचं आहे की सोन्याकडे दुर्लक्ष करू नका, कारण सोनं शेवटी तुम्हाला तारणार आहे. एवढ्या वर्षापासून तुम्ही व्यवसाय करतात, आता क्वालिटी कसं मेंटेन करतात? क्वालिटी हा जो तुमचा हॉलमार्कचा जो कायदा आहे त्या कायद्याच्यानुसार आम्ही क्वालिटी मेंटेन करत आहोत. सुरुवातीला जेव्हा 2008 साली कायदा आला तेव्हापासून आम्ही त्या कायद्याची अंमलबजावणी करत आहोत. नवीन व्हेरायटीमध्ये काय काय नवीन आपल्याकडे आले? नवीन व्हरायटी अनेक प्रकारच्या नवीन व्हरायटी आहेत. म्हणजे आपल्या देशातल्याच इतर प्रांतातल्या अनेक प्रकारचे आपले प्रांत आहेत, त्या प्रांतांच्या सर्व प्रकारच्या दागिने आमच्याकडे तुम्हाला मिळतील. शहरामध्ये भरपूर शोरूम आहे सोन्याचे, आपलं वेगळं पण काय आहे याच्यामध्ये? आमचं वेगळं पण म्हणजे आमचं मराठवाडा म्हणजे आमचं घरच आहे. मराठवाडा हे आमचं घरच आहे. वेगळेपण म्हणजे या ठिकाणी आमच्या पुष्कळ लोकांच्या ओळखी आहेत, अनेक वर्षापासूनचे आमचे या ठिकाणी संबंध आहेत. असा हा आमचा सगळा वेगळेपणा आहे. सर, सोन्याचे दर दिवसेंदिवस खूप वाढलेले आहेत आणि बाकीच्या ज्वेलर्सनी मेकिंग चार्जेसवर विविध सूट जाहीर केली आहे. आपल्याकडं काही मेकिंग चार्जेस किंवा काही सूट वगैरे आहे? 40% मेकिंग चार्जेसवर आमच्याकडे सुद्धा आम्ही सूट दिलेली आहे. या निमित्ताने शहरवासियांना काय आवाहन करणार? शहरवासियांना एवढंच आवाहन करील की आता हे शहर हळूहळू पुणे शहराला कॉम्पिटिशनमध्ये तोड देईल असं माझं निश्चित मत आहे. कारण ह्या शहरावर आमचं अत्यंत प्रेम आहे. ज्याप्रमाणे पुण्यामध्ये विकास झाला, पुण्यामध्ये उद्योग धंदे वाढले, कारखाने वाढले, गेल्या 50-60 वर्षामध्ये पुण्याचं चित्र बदललेलं आहे. आणि मी तुम्हाला निश्चित सांगतो या संभाजीनगर वासियांना, आणि जसं पुणे मुंबई तसं संभाजीनगर अजून एक 10-5 वर्षामध्ये होईल. स्वच्छता, टॉप टीप, रस्ते मोठे, खूप आनंद होईल. कारण जगभरचे लोक संभाजीनगरला येतात, कारण जगभरात संभाजीनगरचं नाव आहे. त्यामुळे मला विश्वास आहे चांगलं हे शहर उत्तम होईल असा मला विश्वास आहे. आणि ह्या शहराच्या सौंदर्यामध्ये आम्ही
म्हणजे मूळचे आम्ही याच भागातले असल्यामुळं आम्हाला ह्या सौंदर्यामध्ये भर टाकायचा आम्हाला प्रसंग आला हा. आणि निश्चित आम्ही ह्या शहराच्या सौंदर्यामध्ये भर टाकू. एक शेवटचा प्रश्न असा होता की पूर्ण फॅमिली परिवार तुमच्या या क्षेत्रात आहे का? हो, आमच्या जवळजवळ 40 पिढ्या तुम्हाला सांगतो या बिझनेसमध्ये. आमच्या 40 पिढ्या बिझनेसमध्ये आहेत. कारण आमचं नावच तसं सोनारच आहोत आम्ही, लाड सुवर्णकर आहोत. आष्टीकर, कृष्णा राजाराम आष्टीकर सराफी पेढी याच्यामध्ये मी पार्टनर आहे. आणि आज छत्रपती संभाजीनगरमध्ये आम्हाला नवीन शोरूम टाकण्याचा जो प्रसंग आलेला आहे त्याच्यामुळं मी ह्या शहराचंच म्हणजे अभिनंदन करतो. आणि याच्यामध्ये आम्ही जे आता नवीन 3000 स्क्वेअर फीटमध्ये हे शोरूम नवीन सुरू केलेलं आहे. आणि या ठिकाणी तुम्हाला लाईट वेटपासून हेवी वेट म्हणजे ज्याला ट्रॅडिशनल ज्वेलरी म्हणतो आपण, किंवा त्यामध्ये कलकत्तीचे आहे, किंवा तुमचं टेम्पल ज्वेलरी आहे, डायमंड ज्वेलरी आहे. आणि याच्यामध्ये लाईट वेट म्हणजे सध्या वाढ झाल्यामुळे बजेटचा खूप विषय मोठा झालेला आहे. त्याच्यामुळे आम्ही काय केलं की याच्यामध्ये कमीत कमी वजनामध्ये टिकणारा जो दागिना असतो तो कसा तयार करायचा त्याच्यामध्ये आम्ही थोडंसं स्टडी करून तर ह्या बजेटनुसार, लोकांच्या बजेटनुसार आता ह्या आम्ही कलेक्शन ठेवलेलं आहे. आणि सध्या आम्ही एक महिनाभर एक अशी योजना आखली की बा सोन्याच्या दागिन्यांना 40% सूट आहे. आणि जर हिऱ्याचे काही दागिने घेतले तर 100% त्याच्यामध्ये मजुरीवरती सूट आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला आमच्याकडं जी योजना आहे त्याच्यामध्ये त्याला BC टाईप जरा आम्ही म्हणतो की दर महिन्याला तुम्ही आपण समजा काही रक्कम जमा केली आणि एकदम म्हणजे प्रत्येकाला घ्यायला जमत नाही तर नंतर मग शेवटी वर्षानंतर किंवा 1.5 वर्षानंतर जी रक्कम जमा होते त्याच्यामध्ये आम्ही ॲडिशनल एक हप्ता टाकून किंवा तुम्हाला परत मजुरीमध्ये डिस्काउंट देऊन असं हे या ठिकाणी तुम्हाला गिरायकांना त्याचं BC योजना, त्याला BC योजना. किती रुपयापासून किती रुपयापर्यंत? 1000 रुपयापासून सुरुवात आहे. आणि त्याला वरचं लिमिट काही नाही, प्रत्येकाने आपापल्या बजेटनुसार ते करायला. त्याला जर खरेदी करायची असेल तर आताच्या खरेदीवर रेट राहील का पुढचं? दोन्ही आमच्या ह्याच्यामध्ये स्कीम आहेत की दर महिन्याला तुम्ही जर पैसे भरले त्या दिवशीचा जो रेट असेल तो सुद्धा बुक होतो. किंवा कोणी म्हटलं की आम्हाला तसा नको किंवा आम्हाला एकदम नंतरचा रेट द्या, शेवटच्या दोन्ही गोष्टी याच्यामध्ये योजनेमध्ये आहे. मंगळसूत्रातल्या किती व्हरायटीज आहे आपल्याकडे? मंगळसूत्रामध्ये 5 ग्रॅमपासून 150 ग्रॅमपर्यंत ही पूर्ण व्हरायटी आहे. म्हणजे ज्यांचं बजेट कमी आहे त्यांना सुद्धा या ठिकाणी चांगल्या व्हरायटी मिळणार. ज्यांचं बजेट जास्त आहे तर त्या मिळणार. टेम्पल आहे, कलकत्ती डिझाईन आहे. येणाऱ्या दिवाळीत भावाच्या बाबतीत काय कमी जास्त होईल काय नाही? आता कसं आहे की जागतिक मार्केटमध्ये जर अजून जर काही घडामोडी घडल्या किंवा आपले US प्रेसिडेंट ट्रम्प आहेत किंवा तुमची US रशिया युक्रेन वॉर आहे, जर वाढला तर आणखी तो भाव वाढणार. जर ह्या ठिकाणी जर त्यांना ह्या निगोशिएशनमध्ये जर यश आलं तर भाव कमी निश्चित होतील आणि त्याचा ग्राहकांना फायदा होईल. आणि त्या दृष्टीने सगळ्यांचे प्रयत्न चालले की बाबा ह्या ठिकाणी जो युद्धाचे प्रसंग आहेत ते कमी व्हावेत किंवा त्यांच्यामध्ये समझोता व्हावा असे सगळ्यांचे प्रयत्न चालू आहेत. तर ते झालं तर सगळ्यांनाच फायदा होईल. ओके, धन्यवाद. थँक्यू.